सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील बनपुरीमध्ये चोरीच्या संशयावरून बापाकडूनच 2 मुलींना उलट टांगून रात्रभर छळ। एका 10 वर्षीय मुलीचा मृत्यू तर दुसरी मुलगी गंभीर जखमी। मुलीच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल। घरगुती कारणावरून हातपाय बांधून पत्राला टांगून ठेवले होते। त्यामध्ये ही गंभीर जखमी झाली असून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याने तिच्यावर आटपाडी येथे उपचार चालू आहेत। तिला हातपाय बांधून लटकून जीवे ठार मारून तिचा खून केला असल्यामुळे तिचं पोस्टमॉर्टम करून ते नातेवाईकाच्या ताब्यात दिलं आहे। आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून गुन्हा दाखल होऊन पुढील तपास करत आहोत। सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील बनपुरीमध्ये मुलीचं मृत्यू प्रकरण। मुलीच्या घरी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल। तांत्रिकदृष्ट्या घटनेचा तपास करण्याच्या दृष्टीनं फॉरेन्सिक व्हॅन मुलीच्या घरी दाखल। पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा। पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलींनाच विष देऊन केली बापाची हत्या। चंद्रपुरातील घटनेचा तब्बल 3 वर्षांनी उलगडा। वडिलांनी प्रेम प्रकरणाला विरोध केल्यानं पोटच्या मुलीचं कृत्य। पत्नीसोबत खटके उडाल्यानंतर पतीकडून पोलिसात सर्व गुन्ह्याची कबुली। गोरेगाव पश्चिमेकडील एमजी रोडवर हिट अँड रनची घटना। 76 वर्षीय बाबूलाल चोपरा यांना स्कूटरची जोरदार धडक, डोक्याला गंभीर दुखापत, मोठ्या प्रमाणात रक्तस्राव। दुचाकीस्वार आरोपी मदत न करता घटनास्थळावरून फरार। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू। भंडाऱ्याच्या लाखांदुरात 11 वर्षीय मुलीवर अत्याचार। 18 वर्षीय आरोपीला चंद्रपुरातून अटक। 3 अल्पवयीन मुलींना 4 चाकी वाहनातून जंगल परिसरात फिरायला नेल्यानंतर घडली होती घटना। आता एक मोठी बातमी येते। व्यावसायिक सिलेंडरच्या पुरवठ्यात आणखी 20% वाढ करण्यात आलेली आहे। आता व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा 70%वर गेलाय। केंद्रीय पेट्रोलियम सचिवांनी हे प्रसिद्धीपत्रक जारी केले। कामगार सहभाग असलेल्या उद्योगांना प्राधान्यानं व्यावसायिक सिलेंडरचा आता पुरवठा केला जाणार आहे। यामध्ये पोलाद, ऑटोमोबाईल, टेक्सटाईल आणि प्लास्टिक उद्योग क्षेत्राला प्राधान्य दिलं जाईल। त्यासोबतच ड्रायिंग, त्यासोबतच केमिकल्स उद्योगालाही प्राधान्यानं व्यावसायिक गॅस पुरवठा होणार आहे। त्यामुळे व्यावसायिकांसाठी, उद्योगांसाठी अतिशय सकारात्मक अशी ही बातमी आहे। आता व्यावसायिक गॅस पुरवठ्यात वाढ झालेली आहे। काही दिवसांपूर्वीच 20% वाढ झाली होती आणि त्यानंतर अधिकची आता 20% वाढ झाल्यामुळे आता व्यावसायिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे। यामध्ये काही उद्योगांना प्राधान्य दिलं जाणार आहे। बातमी आहे सिंधुदुर्गमधून। बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळलाय। कणकवलीमधल्या मुरेडोंगरी परिसरातील मोहनमळा येथील घटना। डोक्याला बंदुकीची गोळी लागल्यासारखी जखम, काही अंतरावर रक्तही पडलेलं कसून तपास सुरू। महिलांसोबतचे शरीर संबंध हा विधीचाच भाग। आपण कुणावरही जबरदस्ती केली नाही। बंधू अशोक खराचा तपासात अजब दावा। माझ्या अंतर्मनानं मला धोका दिला। मी ज्यांचं भलं केलं तेच माझ्यावर उलटले। बंधूबाबा अशोक खरातची तपासादरम्यान प्रतिक्रिया। बंधूबाबा अशोक खरात अपघात आणि अर्धांगवायूच्या झटक्यानं होता बेजार। 1.5 वर्षांपूर्वी खरातला अर्धांगवायूचा झटका आल्याची माहिती। उत्तेजक औषधांच्या अतिसेवनामुळे प्रकृती बिघडल्याचा संशय। डॉक्टर भक्तानच केले होते उपचार।